नमस्कार. अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. 3 डिसेंबरपासून अंगणवाड्यांमधील सेविका आणि मदतनीस या महिलांचं काम बंद आंदोलन सुरू होतं. त्यामुळे 3 ते 6 वर्षापर्यंतच्या चिमुकल्यांनाच नव्हे तर 6 महिने ते 3 वर्षापर्यंतची बालकं, स्तनदा माता, गर्भवती महिलांसह कुपोषित बालकांचे हाल होत असल्याची वस्तुस्थिती सगळ्यांनीच मांडली होती. त्याची दखल घेत गुरुवारी 25 जानेवारी 2024 रोजी महिला आणि बाल विकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव आणि आयुक्त रुबल अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, पेन्शन आणि नवीन मोबाईल मिळतील अशी ग्वाही दिली आणि 52 दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर मिटला. कृती समितीच्या बैठकीत शासनानं अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीनं तयार करण्याचं मान्य केलंय. तो प्रस्ताव काही दिवसातच मंत्रिमंडळाच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल अशी ग्वाही दिली गेली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ग्रॅज्युटी देण्याचंही मान्य केलं असून सर्वच कर्मचाऱ्यांना नवीन मोबाईल तात्काळ दिले जाणार आहेत. मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्ण वेळ सेविका म्हणून आदेश दिले जाणार असून संप काळातील कामावरून कमी केलेल्यांना पुन्हा कामावर घेतलं जाणार आहे. कोरोना काळातील आणि दिवाळी आणि उन्हाळी सुट्ट्यांमधून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना संप काळातील मानधन द्यावं अशी मागणी कृती समितीने केली. त्याचाही सकारात्मक विचार करण्याचं शासनानं मान्य केलंय. शासनाकडून या मागण्या मान्य करण्याची ग्वाही दिल्यानं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आता नियमितपणे कामावर रुजू होणार आहेत. पहिल्यांदा प्रलंबित असलेले आहाराचं वाटप हे प्राधान्यानं केलं जाणार आहे. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या 5 डिसेंबर 2023 रोजीच्या बैठकीतील आश्वासनाप्रमाणे आशा सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्याचं अवलोकन करून अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांचं मानधनवाढीचा विषय सुद्धा आता मंत्रिमंडळामध्ये मांडला जाईल अशी ग्वाही यावेळी कृती समितीला देण्यात आली. त्याचा पाठपुरावा आता संघटना करेल असं संघटनेचे राज्य कार्यकारी अधिकारी सूर्यमणी गायकवाड यांनी सांगितलेलं आहे. तर मग आशा सेविकांनो आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांनो, अशा पद्धतीनं आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांसमोर सरकार झुकलेलं आहे आणि अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जवळजवळ सगळ्याच मागण्या या आता मान्य करण्यात आलेल्या आहेत. तर ही आनंदाची बातमी आहे आणि आता अंगणवाड्या पुन्हा सुरू होणार आहेत. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.